सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण मस्त असे मेथीचे थेपले किंवा मेथीचे पराठे म्हणू शकता ते बनवणार आहोत. अगदी सॉफ्ट होतात. मुलांना टिफिनसाठी किंवा अगदीच आपण प्रवासाला कुठं जाणार असो तर असे बनवले तर हे टिकतातही. आणि मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा असे थेपले नक्की बनवा. इथे आपण एक जोडी मेथी निवडून छान घेतलेली आहे. त्यात आपण छान अशी बारीक कट करायची आहे. सारखी तशीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो. एखाद्या दिवस असं वेगळा काहीतरी पदार्थ केला तर मुलं आणि घरातली सगळे आवडीने खातात आणि खायलाही खूप छान लागतात. तुम्ही हे टॅमॅटो सॉस बरोबर किंवा एखादी उसळ केली तरी पण त्याच्याबरोबर हे थेपले छान लागतात आणि खूपच चवदार असे मस्त होतात. तर इथे आपण छान अशी बारीक मेथी कट करून घ्यायची आहे. अगदी बारीक कट करायची. तुम्ही पाहू शकता इथे आपण अगदी बारीक कट करून घेतलेली आहे. ती आता एका भांड्यात काढून ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपल्याला इथे जेवढी मेथी हवी इथे मी 2 वाट्या पुरेन एवढीच मेथी घेतलेली आहे. आता इथे आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले. ते छान असं आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. आता 2 वाटी बेसन 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे. तेही चाळून घेतलं आहे. त्यात 1 चमचा हळद आणि लाल तिखट. तुम्ही ह्यात मिरची, आलं आणि लसूणची पेस्टही टाकू शकता. मी ते टाकलेली नाही आहे. त्यानेही खूप छान लागतं. आणि थोडंसं क्रश करून ओवा. ओव्याने छान अशी क्रंची लागतात. चवीनुसार मीठ आणि हे आपण छान असं मळून घ्यायचं आहे. इथे आपण 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. पोहे खायचे 2 चमचे घ्यायचे आणि दही आपण इथे 3 चमचे पोहे खायच्या ह्याने 3 चमचे दही घेतलेलं आहे. यात आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स करायचं जेणेकरून मीठ सर्व असं ते सगळीकडे लागलं पाहिजे. आणि शेवटी मेथी घालायची. मेथी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि मग थोडं थोडं पाणी आपण घेऊन ते छान असं मळायचं. हे थेपले अगदीच मस्त असे गरम गरम खायला तर खूप छान लागतात. एकदा नक्की बनवा. मुलांच्या टिफिनसाठी वगैरे मस्त असे होतात किंवा नाश्त्यालाही म्हणून आपण बनवू शकतो. तिथे आपलं सर्व पीठ मळून झाले. आपण एक 5-10 मिनटं ते ठेवून देऊयात. वरून थोडंसं तेल लावू आणि 5-10 मिनटं ते छान असं सेट होण्यासाठी आपण ठेवून द्यायचे. एक 5-10 मिनटानंतर मी ते छान असे गोळे बनवून घेतलेत. तुम्हाला जेवढ्या साईजचा हे पराठा किंवा थेपला बनवायचा आहे त्या साईजनुसार तुम्ही गोळे बनवा. आता इथे आपण सुकं पीठ लावून ते छान असे लाटून घ्यायचे. पहा मस्त असे पातळ लाटायचे. छान होतात. खूप जाडही नाही ठेवायचे आणि खूप पातळही नाही लाटायचे. एक मीडियम साईजपर्यंत लाटून घ्यायचेत मस्त. पाहू शकता. आता आपला तवाही छान तापला आहे आणि आपण हे तव्यात घालून घेतले आहेत. छान तेलावर तुपावर तुम्ही तूप लावून किंवा तेल लावूनही भाजू शकता. मेथीचे थेपले शक्यतो फुल गॅसवर भाजायचे. पहा मस्त असे भाजले जातात ते आणि एकदम असा गोल्डन ब्राऊन कलर येतोय त्यांना. खायलाही तेवढंच टेस्टी लागतात. अगदीच आपण स्नॅक म्हणून चहाबरोबरही खाऊ शकतो. पहा मस्त असा आपला दोन्ही साईडनी थेपला छान असा भाजला गेला आहे. आता इथे आपण दुसराही थेपला घालून घेतला आहे.
आपल्या गव्हाचं सुक्कं पीठ लावून छान असे ते लाटून घ्यायचेत आणि आपण तव्यातच ते शेकायचेत. दोन्ही साईडने छान असं तेल लावून मस्त असे खरपूस आपण हे थेपले भाजून घ्यायचेत.